विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. प्रिय भाविकांनो, आजपासून आपण पुनरुत्थान काळातील दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत आहोत. आजचा रविवार हा दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जातो. प्रभू येशू दयेचा व करुणेचा सागर आहे. आजची तिन्ही वाचने आपणास पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपली श्रद्धा अधिक बळकट करण्यासाठी प्रेरणा देणारी आहेत. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या हृदयातून अखिल मानव जातीसाठी दयेचा व कृपेचा जिवंत झरा अखंड वाहत आहे. येशूच्या करुणेची, प्रेमाची, शांतीची कृपा आपणास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. विश्वासपूर्ण हृदयाने पवित्र मिसा बलिदानात सहभागी होऊया. आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी मार्ताबाई अलेक्स पाटोळे यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मिसा देणार समस्त पाटोळे परिवार, स्वर्गवासी सॉलोमन साळवे यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पवित्र मिसा देणार रफाएल साळवे व कुटुंबीय, देवाचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी मिसा देणार रफाएल साळवे व कुटुंबीय. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज आपण पास्काचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि आज विशेष करून आपण दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. गुड फ्रायडेच्या दिवशी नव्याची सुरुवात केलेली आहे आणि आज आपण सण साजरा करत आहोत. परमेश्वराची दया अपार आहे, फक्त आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि दयेचा अनुभव झाल्यानंतर आपण इतरांना दया द्यायची आहे. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव झालेला आहे आणि परमेश्वरासारखी आपण वागलेलो नाहीत, परमेश्वरासारखी आपण इतरांना दया दिलेली नाहीये. म्हणून थोडं शांत राहूया आणि आपल्या पापांची आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैहिकेने मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून गौरी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, तू पाण्याने आमचे पापे धुवून काढतोस, पवित्र आत्म्याने आम्हाला नवजन्म देतोस व ख्रिस्ताच्या रक्ताने आमचे तारण करतोस. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असता आम्हाला या वरदानाची जाणीव करून दे आणि तुझ्या जीवनदायी कृपादानाच्या आम्हामध्ये नूतनीकरण घडवून आण. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. श्रद्धावंतांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. श्रद्धावंतांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणत्याही आपल्या मालमत्तेचे काही स्वतःचे असे म्हणत नव्हते, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही काही कमी नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवेत. मग ज्याची त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. हा प्रभूचा शब्द आहे. जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणा कर, प्रभो परात्पर जय करुणा कर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. दुसरे वाचन योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा पाळणे कठीण नाही, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला आहे तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळवणारा दुसरा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त. पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही तो आला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हालेलुया, 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 हालेलुया.
तारा जीवन देते तीच जीवनाची भाकर तीच स्वर्गीय भाकर हालेलुया 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 प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले हे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्याची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणार नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझ्या प्रभू व माझ्या देवा. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. ह्या पुस्तकात लिहिलेली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असे तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पास्काचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि त्याचबरोबर आपण दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरात ते चित्र असेल. येशू ख्रिस्त 2 झऱ्यामध्ये रक्ताची वाहनी आणि पाण्याचा तो झरा, ह्या 2 ज्या महत्त्वाच्या चिन्ह जे आपल्याला आहे की रक्ताने आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे आणि पाण्याने आपलं बाप्तिस्मा झालेलं आहे. आणि ह्या दैवी दयेचं जे चित्र आहे ते आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारच. आणि आज आपल्या वेदी समोर आहे. येशू ख्रिस्ताने शिष्यांना वेळोवेळी व कृतीद्वारे तो उठला आहे ह्याची जाणीव करून दिलेली आहे. पास्काच्या सणानंतर आपल्याला देखील वेळोवेळी जाणीव करून देण्यात येत आहे की प्रभू उठलेला आहे. चला आपण देखील उठू, की परमेश्वराचा अनुभव घेऊया. आणि आज पहिल्या वाचनात आपण ऐकले की येशूवरील विश्वास धरणाऱ्यावर समुदाय जो आहे तो एक दिलाचा एक जीवाचा होता. आपण सर्व येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. आपण सुद्धा एक दिलाचे असले पाहिजेत, एक जीवाचे असलो पाहिजेत. परंतु खरोखर आहेत का आपण एक जीवाचे, एक दिलाचे?
जी कामे येशूने मरणा अगोदर केली होती ती कामे शिष्यांनी प्रभू उठल्यानंतर करायला सुरुवात केली. की प्रभूने जी कामे अगोदर केली होती नंतर तीच कामे शिष्यांनी केली. त्यांना तो आदेश दिला होता, जा तुम्ही इतरांची पापे माफ करा, त्यांना तू क्षमा करा. परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, तुम्ही जाऊन इतरांना शांती द्या. परंतु खरोखरच आपण इतरांना शांती देतो का? त्या काळी लोकांच्या गरजा कमी होत्या म्हणून प्रेषितांना गरजेप्रमाणे वाटता आलं. त्यांच्याकडे जे काय होतं ते सामूहिक रीतीने ते समोर आणून त्यांनी ठेवलं आणि प्रेषितांनी ते इतरांना वाटलं की एका व्यक्तीची ही गरज आहे तर त्या गरज त्याने पुरवलं. परंतु सर्व विश्वासाने की परमेश्वर आपली काळजी करणार, परमेश्वर सर्व काही गोष्टी मला पुरवणार, त्यामुळे मला जे काही लागतं, माझ्या जे काही गरज आहेत ते परमेश्वर पुरवेल. त्यामुळे जे काही माझ्याकडे आहे ते मी परमेश्वराच्या स्वाधीन करत आहे. आणि आजचं पहिलं वाचन आपल्याला तेच सांगत आहे, तेच शिकवत आहे की परमेश्वराच्या हातात आपलं जीवन स्वाधीन करा. दुसऱ्या वाचनात आपण पाहतो की समुदायाने विश्वास ठेवला की येशू हा ख्रिस्त आहे. असा विश्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला आहे. आपण सर्व देवापासून आलेलो आहोत आणि आपण विश्वास ठेवला पाहिजे की येशू हा ख्रिस्त आहे. प्रभू येशू जिवंत झाला आहे, तो उठला आहे, यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पास्काच्या दिवशी प्रवचनामध्ये मी म्हटलं होतो की हालेलुया हे आपलं गीत आहे, प्रभू उठला आहे, हालेलुया. आणि हेच गीत आपलं रोज असलं पाहिजे की परमेश्वर उठला आहे, हालेलुया हे आपलं गीत आहे. त्याच्या नावाने प्रज्वलित होतो आपण, त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण समावून जातो ज्यावेळेस आपण पूर्णतः प्रभू येशूमध्ये विश्वास ठेवतो. प्रभू येशूने सर्वांना दर्शन दिले, फक्त एका व्यक्तीला सोडून. सर्व व्यक्ती, सर्व प्रेषित त्या खोलीत उपस्थित होते, फक्त एक व्यक्ती तिथे, एक प्रेषित तिथे उपस्थित नव्हता, तो म्हणजे थोमा. थोमा कुठे होता हे कोणालाच ठाऊक नाही, तो काय करत होता हे कोणालाच ठाऊक नाही, परंतु तो त्या खोलीत उपस्थित नव्हता. जेव्हा लाजर मरण पावला त्यावेळी तो म्हणाला होता, आपण त्याच्याबरोबर जाऊया जेणेकरून आपल्यालाही मरण प्राप्त होईल. परंतु जेव्हा त्याच्या विश्वासाची खरी कसोटीची वेळ आली तेव्हा थोमा गडबडला. काय करू आणि काय नाही हे त्याला समजलं नाही. की अगोदर तो विश्वास दाखवतो आणि नंतर तो म्हणतो की नाही, मला त्याच्या ज्या जखमा आहेत त्याच्यामध्ये बोट घालायचं आहे आणि तेव्हाच मी विश्वास ठेवणार. थोमा म्हणतो, ज्या प्रथम मी त्याच्या हातात ख्रिस्ताचे वर्ण पाहिल्या वाचून व खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. परंतु जेव्हा थोमाला दर्शन होते त्याच्या हृदयात प्रीती व भक्तीने ओसळून वाहत म्हणून तो उद्गारतो, माझा प्रभू माझा देवा. प्रीतीने व भक्तीने तो म्हणतो, माझा प्रभू माझा देवा. आणि आपण नेहमी मिसाबलीमध्ये भाग घेत असताना आपण हे वाक्य म्हणतो, हे उल्हासाने आपण म्हणतो, माझा प्रभू माझा देवा. की खरोखरच तो माझा प्रभू आहे आणि तो माझा देव आहे आणि ह्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवतो. थोमा अविश्वासू होता असं नव्हे. थोमा आपल्या बुद्धीद्वारे अनुभव घेऊन प्रभूचा शोध करण्याचा प्रयत्न करत होता. आपण लोकांना विश्वासाबद्दल सांगू शकतो, त्यांना शिकवू शकतो, त्यांना विश्वासाने जगण्यास आपण सांगू शकतो, परंतु विश्वासाने जगणं किंवा न जगणं हे ते स्वतःच ठरवू शकतात. मी तुम्हाला सर्व काही सांगू शकतो की विश्वास हे आहे, विश्वास ते आहे, या गोष्टीवरती विश्वास ठेवा, या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. परंतु विश्वास ठेवायचं की नाही हे तुम्ही स्वतःहून ठरवलं पाहिजे.
विश्वासाने जगायचं की नाही जगायचं हे तुम्हीच स्वतः ठरवलं पाहिजे. विश्वास म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या, समजणाऱ्या व आपल्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीवर भरोसा ठेवणे, तो विश्वास नव्हे. विश्वास म्हणजे आपल्या मर्यादा पलीकडे ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही आणि त्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवतो, तो विश्वास. परमेश्वर आपल्याला दिसत नाहीये, परमेश्वर भाकरीमध्ये उपस्थित आहे, त्या भाकरीवरती विश्वास. लहान मुलं आपल्याकडे येऊन एक सत्य गोष्ट सांगतात की असं असं झालं, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो का? आपण बऱ्याच वेळा लहान मुलांच्या या गोष्टी हसण्यावरही हलवतो, परंतु बऱ्याच वेळा लहान मुलं बऱ्याच काही सत्य सांगत असतात आपल्याला. लहान मुलं नेहमी सत्य बोलतात, त्या गोष्टी आपल्याला हसण्यावरही घालवायचं नाही. आपल्यामधील देखील थोमा आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये थोमा आहे, त्याचे गुण आहेत. परंतु विश्वासाचे स्पष्टीकरण झाल्यावर आपण थोमासारखे माझा प्रभू माझा देवा याची ही घोषणा करतो. हे थोमा आहे आपल्यामध्ये. परंतु ज्यावेळेस विश्वास बसतो त्यावेळेस आपण म्हणतो माझा प्रभू माझा देवा. नाहीतर आपण कठीण प्रसंगाच्या वेळेस म्हणतो हे देवा, हे काय झालं. परंतु ज्यावेळेस विश्वास बसतो, आपल्या प्रार्थना स्वीकारल्या जातात, तेव्हा म्हणतो आपण माझा देवा माझा प्रभू. तेव्हा देव आपला असतो, आपण देव आपला म्हणून स्वीकारतो. थोमा त्या खोलीत नव्हता, थोमा कुठे होता? हा एक प्रश्न आहे, आपण विचारला पाहिजे की थोमा त्या 11 शिष्यांबरोबर, तो 10 शिष्यांबरोबर नव्हता, तो कुठे होता? कदाचित तो बाजारात असेल, कदाचित आपल्या घरी बसलेला असेल, कदाचित तो काही शिष्यांबरोबर कुठेतरी गेलेला असेल. तो मच्छीमार होता, बहुतेक करून तो समुद्रात असेल, बोटीवरती असेल. तो भीतीने खोलीत बसलेला नसेल, तो कुठेतरी काहीतरी करत असेल. थोमा कुठे होता हे कोणालाच ठाऊक नाही. थोमा बहुतेक कुठल्या तरी झाडाखाली बसलेला असेल, प्रार्थना करीत. डोंगरावरती प्रभू सारखा तो प्रार्थना करायला गेला असेल. थोमा कुठे होता हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की मी कुठे होतो, कारण माझ्यामध्ये देखील थोमा आहे. मी कुठे होतो? थोमा जर त्या खोलीत असता म्हणजे तो भीतीने आतमध्ये आहे. थोमा बाहेर होता म्हणजे नक्कीच तो तो घाबरत नव्हता. आजचा दुसरा हेतू आपल्यासाठी आहे, म्हणजे आजचा सण दैवी दयेचा सण. आणि या सणाची घोषणा पोप जॉन पॉल दुसरे यांनी केलेली आहे. आणि याच सणाच्या दिवशी ते मरण पावले, की त्यांनी सण घोषित केला मरण्या अगोदर, आणि काही वर्षांनी याच सणाच्या दिवशी ते मरण पावले. दैवी सण म्हणजे काय? पित्याने आपल्याला महान दयेनुसार येशू ख्रिस्ताला मृत्यूतून पुनरुत्थित करून आम्हाला नव जन्म दिला आहे, नव जीवन दिलेलं आहे. आपलं जे जुनं जीवन होतं ते आपल्याला सोडून नव जीवन दिलेलं आहे. परमेश्वर एका खुर्चीवर न्यायाधीश प्रमाणे बसून न्याय करतो तसं नाही, तर आपल्याला स्वर्गीय पित्याच्या प्रेमाने आलिंगन देत आहे. आणि तो आपल्या सर्वांना आमंत्रण करत आहे की ज्याप्रमाणे मी तुमच्यावरती दया दाखवलेली आहे, तुम्ही माझ्या दयेचा अनुभव घेतलेला आहे, तोच अनुभव तुम्ही इतरांना द्या. तो आपल्याला आलिंगन घालत आहे की या माझ्या दयेचा अनुभव घ्या. आपण या सणाच्या दिवशी 3 महत्त्वपूर्ण गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम देवाकडे दयेची मागणी करण्याची गरज आहे. आपल्याला दयेची गरज आहे याची जाणीव झाली पाहिजे की रोज आपल्याला देवाच्या दयेची गरज आहे. असा कुठलाही दिवस नाही जिथे आपल्याला देवाची गरज नाही. रोज आपल्याला देवाची गरज हवी.
प्रार्थनाद्वारे देवाजवळ येणे गरजेचे आहे. पश्चाताप करून देवाची दया आपणावर आणि पूर्ण जगावर वर्षाची मागणी केली पाहिजे. की फक्त स्वतःपुरतंच नव्हे, की देवा तुम्हाला दया दे नाही, इतरांना देखील तुझ्या दयेचा अनुभव दे. संपूर्ण जगावर तू दयेचा अनुभव दे. दुसरं, दयवंत राहा. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही दयावंत राहा. देवाप्रमाणे आपण दयाळू झालो पाहिजे. देवाची इच्छा आहे आपण त्याची दया स्वीकारून इतरांना देखील दयेचा अनुभव दिला पाहिजे. की मला दया मिळालेली आहे, मला परमेश्वराने त्याचा अनुभव दिलेला आहे, मी ती देत आहे. तिसरं, येशूवर पूर्ण श्रद्धा. आपली पूर्ण निष्ठा परमेश्वरावरती. देवाची कृपा आपली देवावरील श्रद्धा वर अवलंबून आहे. की माझी श्रद्धा देवावरती अवलंबून आहे. जेवढी जास्त श्रद्धा तेवढं जास्त देवाजवळ आपण येतो. की जर माझी श्रद्धा जास्त असेल तर तेवढं जास्त मी देवाजवळ येत आहे आणि त्याच्या कृपेचा लाभ आपल्याला मिळत आहे. जर माझी श्रद्धा कमी असेल तर परमेश्वराची जवळ आपण नाहीत, आपण तेवढे लांब आहोत. आणि म्हणून आपल्याला जर कृपा हवी असेल, दया हवी असेल तर आपल्याला परमेश्वरावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज देवाचे आभार मानण्यासाठी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्याचे पुनरुत्थान आम्हाला दुसऱ्यांवर दया करण्यास शिकवत आहे. आपला विश्वास त्याच्या दैवी दयेने बळकट व्हावा हीच प्रभूचरणी आपण प्रार्थना करूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, मरेपासून जन्मला, कोणती पिलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्यास क्रूसावर चढवले, तो मरण पावला, त्यास सोडले, तो जगात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व संपत्ती त्याच्या उजवीकडे बसला आहे. मृत्यू आणि जीवन आणि मेलेल्यांचा न्याय करायस नाही. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. माझ्या बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सिस, महागुरु स्वामी लुर्ड्स डॅनियल, व्रतस्थ व सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी यांच्या सेवा कार्यातून भाविकांची श्रद्धा अधिक दृढ व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. सर्व राजकीय नेत्यांना मतभेद विसरून जनतेच्या हितासाठी एकत्र येण्याची, सर्वांना समान वागणूक देण्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. जे विविध आजारांनी त्रस्त आहेत व कोरोना आजाराच्या भीतीने व्याकुळ झाले आहेत, त्यांना येशूच्या देवी स्पर्शाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. कोरोना महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणा, आरोग्य कर्मचारी या सर्वांच्या प्रयत्नांना पुनरुस्थित येशूने यश द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. संकट काळात श्रद्धावंतांची श्रद्धा शेवटपर्यंत टिकून राहावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे. हे देवा, आम्हाला विश्वासाचे वरदान दे.
हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रेमी आणि रे तुझ्या अर्पिण्या भेट ही माझी स्वीकारे तू. प्रेमी आणि रे तुझ्या अर्पिण्या भेट ही माझी स्वीकारे तू. माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या तन मन माझे सर्वस्वी तुझे. तुझ विना माझा प्रभू कोणी न तुझे. हृदय दिन्या हृदय दिन्या प्रेमे आणि रे तुझ्या अर्पिण्या भेट ही माझी स्वीकारे तू. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. त्यातून घडलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे जे नावाचे गुणगान व गौरव हो. आमच्या व ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धा व स्नान संस्कार यामुळे आमची नवनिर्मिती झाली आहे. तुझ्या प्रजाजनांना भेटीचे स्वीकार कर व सार्वकालिक आनंदाचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञबली आहे. तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे. ते सर्वकाळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जानी स्वर्गधरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जानी स्वर्गधरा. जय जय जयकार प्रभुचा यशोगीत गान बांधरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेले आमचे माता पिता, भाऊ बहीण, नातेवाईक, मित्रमंडळ ज्यांना आम्ही ओळखत होतो आणि डॉन बॉस्कोचे फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स ज्या धर्मगुरूंनी आणि धर्मभगिनींनी या चर्चमध्ये सेवा केली आहे त्यांची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्त समवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य येऊ, तसेच स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या खोंकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या खोंकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या खोंकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कुकुर पहा, आपला प्रणित प्रभू येशू ख्रिस्त. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. प्रभू, तुझा स्वीकार करायस मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर रक्त सध्याच्या भावजीने संरक्षण. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. प्रभु तुझा मेंढपाळ माझा करी सांभाळ. प्रभु तुझा मेंढपाळ माझा करी सांभाळ. विश्वास करण्या मजला दे विश्वासाचे दान. विश्वास करण्या मजला दे विश्वासाचे दान. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. शिकविले प्रीती करण्या, शांतीचे जीवन जगण्या. शिकविले प्रीती करण्या, शांतीचे जीवन जगण्या. दे शांती प्रीती मजला, तू जीवनाची खान. दे शांती प्रीती मजला, तू जीवनाची खान. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान,
ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या गळ्यात मला लपवून घे. तुझ्यापासून माझा वेळ होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, पुनरुत्थानाच्या संस्काराचा आम्ही स्वीकार केला आहे. हा संस्कार आम्ही नवजीवनाचे वरदान मिळवून देऊ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत योसेफच्या वर्षानिमित्त प्रार्थना. हे आमच्या तारणकर्त्या येशूच्या पालका आणि धन्य कुमारी मरियेच्या पती संत योसेफा, देवाने आपला एकुलता एक पुत्राची जबाबदारी तुझ्यावर सोपविली. पवित्र मरियेने तुझ्यावर विश्वास ठेवला व तुझ्या सहवासात ख्रिस्त मनुष्य झाला. हे संत योसेफा, आम्हाला सुद्धा तुझे पितृप्रेम दाखव आणि जीवनाच्या प्रवासात आम्हाला मार्गदर्शन कर. आम्हाला देवाची कृपा, दया आणि ध्येय मिळू दे व सर्व वाईटापासून आमचा बचाव कर. आमेन. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे व तुम्हाला आपली मुले बनवले आहे. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. आमेन. तारणाऱ्याने तुम्हाला अविनाशी स्वतंत्र दान केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाचा वारस हक्क तुम्हाला मिळो. आमेन. तुमच्या श्रद्धेमुळे स्नान संस्काराठाई तुम्ही त्याच्याबरोबर पुन्हा उठविले गेले. त्याच्याबरोबर तुमचे ऐक्य सर्व काळ टिकावे म्हणून तुमच्याकडून पवित्र आचरण घडो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. आलेलुया, आलेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. प्रभू उठला हो, मरणातून माझ दिसला.